तर रोहित आर्याच्या तावडीतून 17 मुलांना सोडवण्यासाठी विशेष ऑपरेशन राबवलं होतं। बाथरूमच्या खिडकीतून पोलिसांनी इमारतीमध्ये प्रवेश केला। ज्या खिडकीतून पोलिसांनी प्रवेश केला त्या ठिकाणचा व्हिडिओ समोर आला। एका उंच शिडीचा वापर करून पोलीस या खिडकीतून आत शिरले आणि त्यानंतर सगळं ऑपरेशन राबवण्यात आलं आणि 17 मुलांची सुटका करण्यात आली आहे। तर काल पोलिसांनी एक विशेष ऑपरेशन राबवलं आणि ज्या 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आलं होतं त्यांची सुटका करण्यात आली। याच सगळ्या संदर्भामध्ये आपण बोलूयात आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण औटी यांच्याशी। श्रीकृष्ण, अतिशय मोठं ऑपरेशन काल राबवण्यात आलं, 17 मुलांची सुटका करण्यात आली। कशा पद्धतीने हे सगळं ऑपरेशन राबवण्यात आलं आणि पोलिसांनी कशी कारवाई केली? नक्कीच आपण पाहायला गेलं तर प्रियंका, काल पोलिसांना त्वरित माहिती मिळता आर्य स्टुडिओच्या परिसरात आर्य स्टुडिओच्या इमारतीत जी आहे ती दाखल झाली। त्यानंतरच जे आहे ते पोलीस प्रथमतः वाटाघाटी म्हणजे निगोशिएट करण्याचा जो आहे तो रोहित आर्यासोबत प्रयत्न करत होती। प्रयत्न करत असताना त्या दरम्यान देखील असं त्यांना माहिती मिळाली की काहीतरी ज्वलनशील पदार्थ जे आहे ते रोहित आर्याकडे असल्याचं देखील जे आहे ते उघडकीस आलं आणि त्वरित याच आर्य स्टुडिओच्या परिसरात त्वरित जे आहे ते अग्निशामक पथक जे आहे ते अग्निशामक दलाचं पथक देखील जे आहे ते त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर पाहायला गेलं तर ज्या नेगोशिएशन म्हणजे वाटाघाटी जेव्हा रोहित आर्यासोबत करत होती तेव्हा देखील जे आहे ते जाण्याचा त्या इमारतीत आर्य स्टुडिओच्या आतमध्ये जाण्याचा मार्ग जो आहे तो शोधत होते आणि त्याच दरम्यान या संपूर्ण इमारतीचा लेआउट जो आहे तो मागवण्यात आला आणि त्यानंतर जी प्रत्येक इमारतीमध्ये जसा डक असतो त्याच प्रकारे ह्याच इमारतीमध्ये देखील जो आहे तो डक होता। तो इमारतीचा डक जो आहे तो डाव्या बाजूने असल्याचं देखील जे आहे ते माहिती मिळत आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर हा संपूर्ण बचाव मोहीम दरम्यान जे आहे ते रोहितने जो नेगोशिएट करण्यास नकार दिला त्यानंतर रेस्क्यू टीमने जे इमारतीचा लेआउट मागवल्यानंतर या डकमध्ये जे आहे ते पोलीस घुसले आणि त्यानंतर अग्निशामक दलाकडे जी लॅडर असते ती उंच शिडी असते त्या शिडीच्या सहाय्याने डकच्या खिडकीत जे आहे ते जे वॉशरूमची खिडकी आहे टॉयलेटच्या खिडकीतून जे आहे ते आत गेलेली आहे। पण पाहायला गेलं तर या खिडकीला पाहायला गेलं तर संपूर्ण काचा जे आहेत त्या काचा लावलेल्या असतात, त्या काचा काढून त्याचबरोबर जे अँगल असतात ते देखील वाकवून मोठ्या प्रमाणात अँगल असतात ते देखील जे आहे ते वाकवून पोलीस जे आहे ते आतमध्ये शिरलेले आपल्याला पाहायला मिळाले।